मंडळी नमस्कार. दररोज अलीकडे आपल्या महाराष्ट्रात अगदी मजेशीर बातम्या येत आहेत मंडळी, अगदी मजेशीर. असं वाटतं कधी कधी विकासाच्या बातम्या याव्यात आणि त्या बातम्यांची बातमी आपण करावी, परंतु तसं न घडता भलतंच काहीतरी घडत असते. तुम्हाला ठाऊक असेल, आपला एक व्हिडिओ आला होता, काल परवाला व्हिडिओ अपलोड झाला होता. रविराज साबळे यांच्यावरती 25 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला होता कोणी? महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी. आता तो विषय संदर्भ असा होता मंडळी की रामेश्वर दरेकर हे मला वाटतं संभाजीनगरच्या परिसरातले पत्रकार आहेत. त्यांनी एक माहिती उघड केली होती की 1147 एकर जमीन ही चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने आहे, असे त्यांनी पुराव्यासहित काहीतरी सातबारे वगैरे गोळा केले होते. परंतु नंतर मग त्याचं खंडन चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं. त्यांच्या तलाठ्याकडून त्यांनी माहिती मागवली आणि कामठी परिसरात त्यांची फक्त 28 एकर जमीन आहे असं त्यांनी त्या बातमीचं खंडन केलं. आणि मला वाटते त्या रामेश्वर दरेकर यांच्यावर देखील गुन्हा नोंदवला असं ते ऐकवत आहे 2-4 दिवसांपूर्वीची गोष्ट. त्यानंतर मंडळी लागलीच मग रविराज साबळेंनी त्या विषयावर व्हिडिओ केला असेल. रविराज साबळेंनी देखील तो मुद्दा मांडला होता की 1147 एकर जमीन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे कुठून आली. आता केला व्हिडिओ केल्यावरती अतिव दुःख झालं बावनकुळे साहेबांना आणि त्यांनी 25 कोटी रुपयाचा दावा त्यांच्यावरती केला. आणि त्यानंतर मग पुन्हा दावा केल्यानंतर मग पुन्हा रविराज साबळे यांनी व्हिडिओ केला. तर काय हरकत आहे त्याच्यामध्ये? तर आर्टिकल 19 नुसार सगळेच लोक बोलत असतात, पण त्यांना जिव्हारी लागणारे असे काही शिवीगाळ रूप असे काही शब्द त्याच्यामध्ये नव्हते. आता चंद्रशेखर बावनकुळे साहेब एकदम बिथरल्यासारखे झाले की काय असं वाटायला लागलं. बावनकुळे साहेबांनी काय केलं, रविराज साबळे यांच्यावरती आता गुन्हाच नोंदवला मंडळी. तो गुन्हा नोंदवला कोराडी पोलीस स्टेशनमध्ये. तर त्या माझ्याकडे FIR आहे, त्याची कॉपी आहे. मी तुम्हाला जेवढं वाचता येईल तेवढं वाचून दाखवतो. पण तत्पूर्वी रविराज साबळे यांचं म्हणणं काय आहे, त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला कोराडी पोलीस स्टेशनमध्ये, अर्थातच ते धाराशिवला राहतात, अर्थात नागपूरपासून 500-600 किलोमीटर असेल ते. आता त्यांना ही FIR झाल्यावरती त्यांनी एक व्हिडिओ केला, तो आधी ऐकूया, नंतर आपण याच्यावरती सविस्तर बोलूया. बघा. म्हणून महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी त्यांच्या पत्नी मार्फत माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल करून दाखवून दिलं की या महाराष्ट्रामध्ये फडणवीसांच्या राज्यामध्ये खोटे गुन्हे पण दाखल होऊ शकतात आणि सत्तेमध्ये असणारा माणूस पदाचा दुरुपयोग करून कसाही कायदा हाकू शकतो. आणि हे याच्यावरून सिद्ध झालंय. माझ्यावर लावलेली कलम अतिशय गंभीर आहेत. याच्यामध्ये लावलेली कलम आहेत BNS 78(1), त्याच्यामध्ये ब, त्यानंतर BNS 78(2), त्यानंतर BNS 79, BNS 356(2) आणि IT ऍक्ट 2000 त्यामधलं 67 कलम. ही कलम आहेत विनयभंग, त्याच्यानंतर अश्लील माहिती प्रसारित करणे, त्याच्यानंतर एखाद्या महिलेचा वारंवार पाठलाग करणे, तिला नको असलेला संवाद साधणे. आता मला एक प्रश्न पडलाय, हे सौ ज्योती बावनकुळे यांच्या मार्फत हेमलता मनोज ठाकूर या दोन्ही व्यक्तींना मी ओळखत नाही ना. मी यांचं कुठे नाव घेतलंय ना, बावनकुळे साहेबांचं स्वतःचं कुठे नाव घेतलंय, कुठेच नाही. आम्ही फक्त प्रश्न विचारला होता तुमच्याकडे 1147 एकर जमीन आहे की नाही, पण त्यांनी आधी तर मानहानीची नोटीस पाठवली आणि त्याच्यानंतर हा खोटा गुन्हा दाखल केलाय. त्याच्यामधली कलम एवढी गंभीर लावलेली की मला प्रश्न पडलाय, चला मी 600 किलोमीटर दूरवरून एवढी मोठाले गुन्हे करू शकतो आणि वाचून घेताल तुम्ही. पण मला प्रश्न पडलाय, फडणवीस अरे तुम्हाला विरोधक नकोय तर तुम्ही आम्हाला मारून टाका ना, सुपारी द्या आणि मारून टाका. असले खोटे गुन्हे दाखल करून तुम्ही सिद्ध काय करताय? प्रश्न पडलाय मला. पण याचं उत्तर द्यायला तुमच्या समोर लवकरच हजर राहतोय, कारण की तुम्ही हे खोटं नाटक करून माझा आवाज बंद करू शकत नाही. आता आम्ही उसळणार आणि नवी क्रांती घडून आणणार. जय हिंद, इन्कलाब जिंदाबाद. ऐकलं मंडळी? तर अशा प्रकारे सध्या आपल्या महाराष्ट्रात गमतीदार विषय सुरू आहेत. काही मोठे विषय नाही. बघा, FIR क्रमांक आहे 126. आता कलम तुम्हाला वाचून दाखवलीच रविराज साबळे यांनी, त्याच्यामुळे मी पुन्हा ते वाचत नाही. त्यानंतर मंडळी, फिर्यादीचे नाव व पत्ता सौ हेमलता मनोज ठाकूर, वय 36 वर्ष, राहणार शिवाजीनगर, महादुला, तालुका कामठी, जिल्हा नागपूर. मोबाईल नंबर आहे त्यांचा, पण तो मोबाईल नंबर सांगता येणार नाही मला. घटना, तारीख, वेळ, दिनांक 3/4/2026 व दिनांक 4/4/2026. ठीक आहे. त्यानंतर
घटनास्थळ बघा, सौ ज्योती बावनकुळे यांचे निवासस्थान कोराडी, तालुका कामठी, जिल्हा नागपूर. ज्योती बावनकुळे अर्थातच चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या पत्नी. पोलीस स्टेशनला माहिती दिनांक 5/4/2026 ला दिली आहे, सकाळी 10 वाजता. पोलीस स्टेशन पासून त्यांच्या घराचं अंतर काहीतरी लिहिलं आहे, ते दक्षिणेस 3 किलोमीटर वगैरे वगैरे. तर बघा मंडळी, तुम्ही जरा ऐकायला तयार राहा. बघा फिर्यादी काय म्हणतात आहे. मी सौ हेमलता मनोज ठाकूर, वय 36 वर्ष, राहणार शिवाजीनगर, महादुला, तालुका कामठी, जिल्हा नागपूर. मोबाईल नंबर XYZ. मी वरील प्रमाणे असून नमूद ठिकाणी माझे कुटुंबासह राहण्यास आहे. मी सौ ज्योती बावनकुळे, राहणार कोराडी, तालुका कामठी, जिल्हा नागपूर यांना मागील 15 वर्षापासून मी ओळखते, असं त्या फिर्यादीचं म्हणणं आहे. आमचे पारिवारिक संबंध असून आम्ही नेहमी एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होत असतो. मला काल दिनांक 4/4/2026 रोजी त्यांनी घरी बोलावून फेसबुकवरील एक व्हिडिओ दाखवला. कुणी? ज्योतिताई बावनकुळे यांनी. तो मी व्हिडिओ पाहिला असता त्यामध्ये काल दिनांक 4/4/2026 रोजी सकाळी 9 वाजता रविराज साबळे पाटील, राहणार धाराशिव या व्यक्तीने सौ ज्योती बावनकुळे यांच्याबद्दल त्यांना लज्जा वाटेल व समाजात मानहानी होईल असे वक्तव्य केलेले आहे. उपरोक्त व्हिडिओ प्रसारित करण्यापूर्वी रविराज साबळे याने सौ ज्योती बावनकुळे व त्यांचे कुटुंबीय बद्दल व्हिडिओ प्रसारित केला होता. सदर व्हिडिओमध्ये त्याने त्यांचे कुटुंबियांचे नावे 1147 एकर जमीन आहे असे वक्तव्य प्रसारित केले होते. सौ ज्योती बावनकुळे यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांविषयी अधिक माहिती काढण्यासाठी रविराज साबळे याने पूर्वीचा व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर सातत्याने त्यांचा इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर पाठलाग केला असे मला सौ ज्योती बावनकुळे यांनी सांगितले. तरी मी पोलीस ठाणे कोराडी येथे जाऊन रविराज साबळे याने सौ ज्योती बावनकुळे यांचा समाज माध्यमांवर पाठलाग केला. तसेच त्याद्वारे माहिती काढून फेसबुक या समाज माध्यमांद्वारे जो व्हिडिओ प्रसारित केला त्याने त्यांची महिला या नात्याने त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल वगैरे वगैरे अशा टाईपची ही FIR आहे. आणि FIR करणारी कोण आहे? त्या ठाकूर, सौ हेमलता मनोज ठाकूर. आता तुम्हाला रविराज साबळे यांचा व्हिडिओ मी दाखवला, त्यानंतर तुम्हाला ही FIR ची कॉपी माझ्याकडे आहे, ती तुम्हाला वाचून दाखवली. मंडळी बघा काय आहे, कधी कधी ना मी नेहमी म्हणत असतो की मी काही कोणाचा फेवर करत नाही, मी कुठल्या पक्षाकडून बोलत नाही, तो आपला भागच नाही. आपला भाग आहे सामान्य नागरिकांचे हक्क आणि अधिकार, बस तेवढाच आपला विषय. आपण कुण्या पार्टीचे समर्थक किंवा कुणाला काही असा विषय नाही. मला ना नेहमी कालच्याही व्हिडिओत मी म्हटलं मंडळी की ज्या लोकांना राजकारणात कसं राहावं, कसं लॉंग लाईफ कसं राजकारणात राहता येईल, निरंतर कसं राजकारणात राहता येईल, त्यासाठी तुम्ही शरद पवारांकडे बारामतीला जा आणि त्यांच्याकडे क्लास लावा. मंडळी या ठिकाणी जर का फॉर एक्झाम्पल शरद पवार असते तर ते गप राहिले असते. त्याचं कारण असं की तुम्ही कोणाकोणाच्या तोंडाला लागाल. आणि आज बावनकुळे साहेब चांगलं काम करतायत, प्रदेशाध्यक्ष देखील भाजपाचे राहिलेले आहेत, चांगली प्रतिमा आहे त्यांची, अशाबद्दल काहीही दुमत नाही. भाजपामध्ये चांगलं काम करतायत, महाराष्ट्र राज्यामध्ये सतत ते दौऱ्यावरती असतात. आता त्याचे रिझल्ट काय येतात, आउटपुट काय आहे हे काही नीटनेटकं सांगता येणार नाही आपल्याला, पण काम मात्र सकाळपासून सायंकाळपर्यंत करतात. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींच्या नादी लागू नये असं मला म्हणण्याचा अर्थ आहे. बघा आता पत्नीला याच्यामध्ये बावनकुळे साहेबांनी पुढे केलं आणि मग दुसरी फिर्यादी निवडून तिच्या मार्फत ती कंप्लेंट केली. आणि काय लिहिलंय वरती तर विचित्र लिहिलंय मंडळी, इलेक्ट्रिक पाठलाग. काय? इलेक्ट्रिक माध्यमातून पाठलाग करून बदनामी करणे. आता इथे चूक झाली असावी, इलेक्ट्रिक नव्हे, तो इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर पाठलाग करून बदनामी करणे. आता ते पोलिसांनी लिहून घेतली ही FIR आणि कदाचित फोन गेला असेल साहेबांचा. पोलीस उपनिरीक्षक महेंद्र चोपडे आहेत, पोलीस ठाणे कोराडी, नागपूर शहर. तर मंडळी बघा आता पोलिसांनीही FIR लिहून घेताना त्याच्यामध्ये काय सत्यता आहे तो नंतरचा भाग आहे. रिपोर्ट केला, FIR द्यायला कोणी आला तर FIR लिहून घ्यावा लागतो, याबद्दल काही दुमत नाही. पण आता त्याच्यामध्ये चूक झाली आहे इलेक्ट्रिक माध्यमांवर. आता इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर पाठलाग कसा होतो हे काही मला कळायला मार्ग नाही, कशा पद्धतीने होतो. त्यानंतर रविराज साबळे धाराशिवला राहतात, नागपूरपासून जवळपास 550-600 किलोमीटर तो परिसर असेल. आता रविराज साबळेंनी तिथून इथे विनयभंग कसा केला आणि लज्जा येईल असं कशा प्रकारे काय त्यांचा ते विषय आहे या FIR मधून स्पष्ट व्हायला तयार नाही. कारण FIR मध्ये स्पष्टता त्याची जाणवत नाही एवढी.
तर मंडळी हे कठीण आणि बघा हसायला येतं. त्याचं कारण असं की मी वारंवार काय म्हणतो की शरद पवारांकडे आता शरद पवार हयातीत आहेत, 86 वर्षाचे आहे, ज्यांनाही अडचण असेल राजकारणात कुठल्याही पक्षाचे असो, त्यांच्याकडून त्यांनी काही मुद्दे पॉईंट शिकले पाहिजे. त्याचं कारण असं माझं काय म्हणणं आहे की बघा, बावनकुळे साहेबांना काही त्रास झाला असेल तर मानहानीचा दावा टाकणं काही चूक नाही, किंवा रिपोर्ट करणं कुणाचं तेही चूक नाही. पण त्यामध्ये तथ्य असेल तर, तथ्य जर नसेल आणि खूप छोटी गोष्ट असेल, चिल्लर गोष्ट असेल, 12 करोड जनता या महाराष्ट्रात राहते, तुम्ही कोणाकोणाच्या तोंडाला लागाल? आणि मग आर्टिकल 19 आहे ना, संविधानाने अधिकार दिला आहे ना बोलण्याचा, कुणी शिवीगाळ करत नाही. आता मी सध्या व्हिडिओ करतो आहे तर साहेब, दादा, आदरणीय, माननीय, मान्यवर अशाच पद्धतीने आम्ही नेहमी बोलत असतो. पण माहिती तर लोकांना द्यावं लागेल ना. आता रविराज साबळेवरती मानहानीचा दावा केला, त्या दिवशी मी व्हिडिओ केला होता. त्यानंतर ही FIR झाली, पुन्हा मी आज व्हिडिओ करतो आहे. तर ही माहिती लोकांपर्यंत, आता रविराज साबळेला काही सगळ्यांनी सबस्क्राईब केलं असेल का? रविराज साबळे सगळ्यांपर्यंत पोहोचत असतील का महाराष्ट्रात? तर पोहोचत असतील, पण पूर्ण महाराष्ट्रात थोडंच पोहोचत असतील. अनेकांना ग्रामीण भागात माहीत नसतं, म्हणून माहिती देणं आवश्यक आहे. आता ही माहिती मी जे घडलं तेच तुम्हाला दिली आहे. याच्यामध्ये माझी काय चूक आहे? आता काहीच चूक नाही. आणि FIR ची कॉपी आहे. ठीक आहे, वाटलं तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊनही RTI फाईल करून तुम्हाला, RTI चा अर्ज करून तुम्हाला, राईट टू इन्फॉर्मेशनचा अर्ज करून सुद्धा FIR कॉपी तुम्हाला पोलीस स्टेशनमधून मागवता येते. अर्थात काही गंभीर गुन्ह्याची नोंद असेल किंवा काही सेन्सिटिव्ह विषय असेल तेव्हाच पोलीस स्टेशन कॉपी प्रोव्हाइड करत नाही, पण जनरली कुणालाही FIR ची कॉपी मिळू शकते. आता मंडळी, सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे, मला चंद्रशेखर बावनकुळे, आदरणीय बावनकुळे साहेबांना हे म्हणायचं आहे की साहेब, तुम्ही ह्या सगळ्या भानगडीत पडू नका. त्याचं कारण असं आहे की बघा, तुमची मानहानी झाली, तुमची बघा रोज, मी त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की दररोज तुम्ही आणि तुमचे प्रतिपक्ष एकमेकांवरती कुरघोड्या करतात आणि काही काही लोक तर अतिशय वाह्यात शब्दात बोलतात. अलीकडे राजकीय क्षेत्रामध्ये इतकं विचित्र कल्चर आलं आहे साहेब की वैयक्तिक विषयावर बोलतात. मागे शरद पवारांच्या, बघा शरद पवारांवर किती गंभीर टीका केली होती. आज 85-86 वर्षाच्या वयाच्या माणसावर, असो ते त्यांनी कुणाचे घरं फोडले असतील, त्यांनी कुणाच्या आयुष्यात पक्ष फोडले असतील, सत्तेसाठी त्यांनी सामदाम दंडभेद जे काही करायचं असतील केलं असतील, पण एक माणूस म्हणून एखाद्याच्या व्यंगावर बोलणं ही किती चुकीची गोष्ट आहे. पण त्यांचं नाव सदाभाऊ खोत यांनी प्रचार सभेच्या दरम्यान, आणि फडणवीस साहेब स्टेजवर मंचावर बसलेले होते तेव्हा म्हणे की तुझ्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र तुला हवा आहे का? एकतर एकेरी भाषा, तुला तुझ्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र हवा आहे का? आता साहेबांनी एखाद्या वेळेस म्हटलं असेल, पवार साहेबांनी, की मला महाराष्ट्राचं चित्र बदलायचं आहे, असं भाषणात बोलतात ना अनेक लोक. तर सदाभाऊ खोतांनी डायरेक्ट थेट भाषणामध्ये, प्रचंड गर्दी होती त्या सभेमध्ये, तेव्हा जाहीर सभेत सदाभाऊ खोत म्हणाले की तुला तुझ्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र हवा आहे का? आता त्यांचं आजारपणामुळे तोंड वाकडं झालं आहे. तर अशा व्यंगावर बोलू नये, आणि हा फार गंभीर गुन्हा होऊ शकतो मंडळी, कुणाच्या व्यंगावर बोललं तर. कुणी पायाने अपंग असेल, कुणी डोळ्याने अपंग असेल, कुणी चेहऱ्याने अपंग असेल. अपंगत्वावर तुम्हाला बोलता येत नाही, जसं जातीवर बोलता येत नाही मंडळी. तर त्याप्रमाणे ते करू शकले असते पवार साहेब. त्यांचाही पॉवर मोठा आहे, त्यांची मोदी साहेबांपर्यंत ओळख आहे. टेबलावर बसले की मोदी साहेब पाण्याचा ग्लास देतात त्यांना. त्यांची इज्जत इब्रत आहे. तरी ते वेगवेगळ्या पक्षात असले, भाजपा वेगळा आणि राष्ट्रवादी वेगळा, तरी त्यांची इब्रत गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे मंडळी. बघा, एक बुजुर्ग म्हणून किंवा एक वयस्कर मनुष्य म्हणून, एक व्यक्ती म्हणून, एक नावाजलेला राजकारणी म्हणून अशा पद्धतीने मग शरद पवारही त्यांच्यावरती FIR करू शकले असते. सदाभाऊ खोतांवर गप राहिले, ते काहीही बोलले नाही, काहीच नाही. पत्रकारांनी त्यांना प्रश्न केले, अजित पवारही काहीही बोलले नाही. त्यांची सख्खी मुलगी सुप्रिया सुळे यांनीही काही वादग्रस्त विधानं सदाभाऊ खोतांबद्दल केली नाही. बघा मंडळी, तुम्हाला वाटत असेल आता ते उदाहरण होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. असे अनेक लोकांवरती टीका होत असते. आता आमचे गडकरी साहेबांवरती अनेकदा टीका होतात, पण गडकरी साहेब प्रत्येक टीकेला उत्तर देईल तर काम केव्हा करेल? रोड रस्ते बांधायचे आहे, उड्डाणपूल उभे करायचे आहे, असे प्रत्येकाच्या टीकेला उत्तर देत राहिले तर ते, माझं म्हणण्याचा सरळ अर्थ आहे की हे सगळं होईल. हा सोशल मीडियाचा काळ आहे. पूर्वी काळ वेगळा होता, तर तुम्ही थोडंसं बदलायला पाहिजे. मलाही राजकारणातल्या सगळ्याच मंडळींना सांगायचं आहे की तुम्ही थोडं बदलायला पाहिजे आता. तर त्यांनी ती 1147 एकर जमीन महसूल मंत्री यांच्याकडे आहे असा दावा त्या रामेश्वर दरेकर यांनी केला होता. मग त्यावर रविराज साबळेंनी व्हिडिओ केला, त्यावर मीही व्हिडिओ केला, त्यावर अनेक व्हिडिओ आलेत. आता कुणावर तुम्ही FIR करणार आहात? आणि रविराज साबळे यांचं म्हणणं आहे की खोटी FIR आहे. आता बघा, खोटी आणि गमतीशीर आहे, पण ती म्हणजे खूपच गंमतदार FIR आहे ती. आणि ते कोण महेंद्र चोपडे PI कोराडीचे, त्यांनीही लिहून घेतली फिर्याद. आता त्यांचं काय बिचाऱ्यांचं, तेही फार प्रेशरमध्ये नोकऱ्या करतायत असं वाटतं, कारण की अनेक ठिकाणी अलीकडे खोट्या गुन्ह्यांची नोंद होत आहे मंडळी. मागेही रविराज साबळेच नाही, नितेश कराडे यांच्यावरतीही हल्ले झाले, खोटे गुन्हे दाखल झाले.
भरपूर लोकांवरती हा सगळा सुरू आहे आणि हा पायंडा पडत आहे मंडळी. त्याची मला जास्त भीती वाटते. तुम्हाला वाटते की नाही माहिती नाही. असा जर पायंडा पडला, प्रत्येक जर कोणी हू केलं तर हा म्हणायचं नाही त्याला, पण डायरेक्ट त्याचा थेट गुन्हाच नोंद करायचा, त्याच्यावर FIR दाखल करायची आणि त्याला ठाण्यात बोलवायचं, पोलिसांकडून टॉर्चर करायचं. तर असे जर प्रकार झाले मंडळी, तर मग कुठे लोकशाही, कुठे संविधान, कुठे भारत, कुठे हिंदुस्थान, कुठे इंडिया, अशी सगळी गोष्ट होऊन जाईल मंडळी. तर खूप पल्ला लांब गाठायचा आहे. अतिशय झपाट्याने देश पुढे जाताना दिसला आणि अचानक ब्रेक लागला त्या प्रगतीला, त्या स्पीडला, त्या गतीला, असं वाटायला लागला आणि भलतंच काहीतरी सुरू आहे. ते नितेश राणे ते भलतंच मंचावरून बोलतात. एक BJP समर्थकांसोबत मी काल बोललो, माझ्या घरी आले होते, तर त्यांना मी विचारलं की अरे ते संजय राऊतांमुळे शिवसेनेची बदनामी होत आहे, नंतर मग त्या नितेश राणेंमुळे BJPची प्रतिमा खराब होत आहे. ते म्हणे नाही, ते म्हणे नितेश राणेंना BJPनीच सोडलेलं आहे असं बोलायसाठी. मग शिवसेनेनी संजय राऊतांना सोडलं आणि BJPनी कोणाला सोडलं तर नितेश राणेंना सोडलं. राष्ट्रवादीने कोणाला सोडलं? मग हे सगळे प्रवक्ते मग सोडलेले आहेत ते. मग तुम्ही काहीही बोला आणि आमच्याकडे समजा प्रतिपक्ष असेल, विरोधी पक्ष असेल, त्यांच्याकडे सत्ता नाही, ताकद नाही, तर ते थोडेसे आवरून बोलतात हल्ली. मग उद्या जर त्यांची सत्ता आली तर त्यांचा आवर सुटेल ना, त्यांचा लगाम सुटेल ना, तुमच्याप्रमाणे ते वागतील ना, काहीही बोलतील ना. अरे हिंदुत्व हिंदू ठीक आहे ना, पण इतक्या खालच्या पातळीला जाऊन हिंदू मुसलमान करणं हे कितपत योग्य आहे? मग अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाले तर काय होईल मंडळी? लोकांपर्यंत माहिती कशी मिळेल आणि कशाची मानहानी, मला हे कळत नाही. तर रविराज साबळे कोराडीला येणार, ते आता किती मोठ्या ताफ्यासोबत येतात आणि काय त्याचं ह्या FIRचा आता पुन्हा हसू काय उडते हे आपल्याला बघावं लागेल मंडळी. तर अशा प्रकारची ही काय इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर पाठलाग करून विनयभंग वगैरेच्या त्या कलमा आहेत आणि अश्लील काही त्यांनी रविराज साबळे बोलले. आता मी आतापर्यंत जवळपास 150-200 व्हिडिओ रविराज साबळेंचे पाहिले असतील. मला कुठेही अश्लील शब्द त्यांनी वापरलेला दिसत नाही. आता त्यांचं म्हणणं आहे की अश्लील शब्द वापरला, विनयभंग केला. 600 किलोमीटरवरून विनयभंग करायला रविराज साबळे केव्हा आले होते, काय आले होते, कशा प्रकारे सोशल मीडियावर पाठलाग कशा प्रकारे होतो हे मला अजूनही कळलं नाही. माझ्या चॅनलला आता 1.5-2 वर्ष झालेले आहेत, पण तरी मला हा पाठलाग कशा प्रकारे केला. आणि ते जे उपनिरीक्षक आहे, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र साहेब चोपडे, त्यांनी ही फिर्याद लिहून घेतलेली आहे. आता बघू काय होते ते. तर तुम्ही मंडळी काय, तुम्हाला तुमचं म्हणणं यावर काय आहे ते नक्कीच कळवा. आणि आपला देश, आपलं राज्य कुठे चाललं आहे हल्ली ते काही कळायला मार्ग नाही मंडळी. तर थांबूया इथेच. आपलं चॅनल लवकरच आता 1 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण करणार आहेत. तर महत्त्वाचं म्हणजे तुमचं अभिनंदन, तुमचे आभार, तुमचे उपकार मंडळी. तर जास्तीत जास्त संख्येने व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करायला सांगा आपल्या मित्रदोस्तांना. आणि मंडळी वाटलं तर या मुक्त पत्रकारितेला आमचा आवाज बुलंद करण्यासाठी तुमच्या कानापर्यंत अतिशय महत्त्वाच्या बातम्या पोहोचल्या पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल, तर चॅनल साबूत राहिलं पाहिजे असं वाटत असेल मंडळी, तर तुम्ही चॅनलला आर्थिक सहकार्य करू शकता. चॅनलच्या खाली जॉईन बटन तुम्हाला दिसेल, ते जॉईन बटन प्रेस करून तुम्हाला त्याची माहिती मिळेल की तुम्ही तुमच्या यथाशक्ती चॅनलला मदत करू शकता. कारण व्ह्यूजच्या भरोश्यावर आम्हाला राहता येणार नाही आणि आम्हाला याहीपेक्षा चांगलं काम करता येईल, आम्हाला आमचं सेटअप वाढवता येईल मंडळी. तर सहकार्य नक्कीच करा. थांबूया इथेच. पुन्हा भेटूच नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.